आणि आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत। शेट्टीजी, तुम्ही चर्चेसाठी तयार असणार आहात का? उच्चाधिकार मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे आणि जे सरकार काहीच बोलणार नाही, खऱ्या शेतकऱ्यांवर म्हणणारे सरकार आता समन्वय समिती बरोबर बोलायला तयार झालं। मी सगळ्या समन्वय समितीच्या सदस्यांच्या बरोबर चर्चा करून आम्ही निश्चितच याचा विचार करू या प्रस्तावाचा। आणि मी एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा मी आज मध्य प्रदेशमध्ये आलेलो आहे, सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून आम्ही त्याच्याबद्दल सरकारला आमचा प्रतिसाद कळवू। निश्चित निश्चित। राजू शेट्टीजी, याआधी रघुनाथदादा पाटील यांच्याशी देखील आमचं बोलणं झालं। बच्चू कडू देखील राजे आहेत या संपूर्ण चर्चेसाठी। एकंदर भाजपचे अनेक नेते मंडळी, त्याच्यामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत, सुभाष देशमुख आहेत, त्यासोबतच शिवसेनेचे दिवाकर रावते आहेत, चंद्रकांतदादा पाटील आहेत, असं मोठं जम्बो मंत्रिगट आहे, तो चर्चेसाठी तयार असणार आहे। तुमच्याकडून कोण कोण या चर्चेसाठी जाणार? तर शासनाकडून नेमका कसा प्रस्ताव येतो ते बघावं लागेल आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रतिक्रिया देऊ। कारण चर्चा एवढा हे सगळे बडे मंत्र्यांचा एक मंत्रिगट त्यांनी केलेला आहे म्हटल्यानंतर तपशीलवार त्याची चर्चा करावी लागेल आणि ती चर्चा करत असताना मग आम्ही चर्चा करू आणि ती चर्चा होत असताना ती प्रत्येक मुद्द्यावर होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये कुणी सुटता कामा नये, कुणालाही म्हणजे कुणावरही अन्याय न होता सगळ्या घटकांना न्याय मिळेल अशा प्रकारचा एक कॉमन प्रस्ताव तयार होत असेल आणि सरकार त्याची सरकार तयारी असेल तर मग एक चांगलं विधायक पाऊल पडू शकतं। बरं शेट्टीजी, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक महत्त्वाचा भाग आहे सदाभाऊ खोत, जे आता कृषी राज्यमंत्री देखील आहेत, तर ते देखील या चर्चेमध्ये कुठेतरी सहभागी होतील? तुम्ही विचारणा करणार आहात? काय कारणच नाही ना, सरकारनं मंत्रिगट स्थापन केलाय त्यात त्यांचा समावेश नाही आहे। तुमच्या बाजूने शेट्टीजी, तुमच्या बाजूने स्वाभिमानीमध्ये एकापेक्षा एक अभ्यासू नेते आहेत, त्यापैकी कोणतरी एक असेल। पण राजू शेट्टीजी, दुसरीकडे हाही प्रश्न उपस्थित होतो, कृषी राज्यमंत्री आहेत सदाभाऊ खोत, तरी देखील या उच्चाधिकार मंत्री गटामध्ये त्यांचा समावेश नाहीये। हॅलो, हा शेट्टीजी, हा बोला। समावेश नाही, आता त्यांनी कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश केलाय, त्याला मी काय करणार आता? मग शेट्टीजी, तुम्हाला हे दिलासादायक वाटतंय का की त्यांचा या उच्चाधिकार मंत्री गटामध्ये समावेश नाहीये? मुळामध्ये मी बाहेर आहे आता सगळ्या समन्वय आणि हा जो प्रस्ताव आलेला आहे तो माध्यमातून मला कळलेला आहे, अजून अधिकृतरित्या शासनाकडून आलेला नाही आहे। त्यामुळं याच्यावर प्रस्ताव प्रत्यक्षात आमच्याकडे येऊ दे आणि बाकीच्या सहकाऱ्यांच्या बरोबर आम्ही चर्चा करू। आम्ही कालच जाहीर केलेलं आहे, लक्षात घ्या की आम्ही चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाही आहेत। आता आम्ही चर्चेचे दरवाजे बंद केले नाही त्याचं काल म्हटल्यानंतर सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं, पण नंतर चांगलीच गोष्ट आहे ना। आम्हाला संघर्ष नको आहे, लक्षात घ्या, आणि संघर्ष करायची आम्हाला हौस नाही आहे। प्रश्न मिटावा ही आमची तळमळ आहे। पण शेट्टीजी, याआधी मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं होतं की यापुढे फक्त खऱ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा आम्ही करणार, आणि आत्ताचा जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे त्यावरून मुख्यमंत्र्यांना असं कळलेलं आहे का की खरे शेतकरी कोण आहेत? काय वाटतंय? कदाचित आम्ही खरे शेतकरी असल्याची खात्री पटली असेल त्यांना आता। शेट्टीजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही ही संपूर्ण प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली त्याबद्दल।